रोजच्या रोज मी भाजीनं पोया खातो. किती इटून जाते माणूस. पण येईल समजत नाही बाबा. काय मी नुसतं काय भाजीनं पोयाच करणं शिकल्या काय. काही तर करायला पाहिजे कोणी दुसरं. हा काहीच नाही करत. बस करून ठेवून देते. स्वतः तर चांगलं खाते सन्ना. येईल का फक्त हेच गोड लागते काय. फक्त बाकीच्यासाठी करून ठेवते घरातल्या. तुम्ही खाता तर मी काय खाऊ. मला करता नाही येत. माझ्या हाताने करून खाईन मी नाही करून देत तुम्ही तर. मस्त आता मॅगी खातो. तिकडे जातो खोलीत आणि तिकडे खातो. आईले देतो थोडीशी. आईले म्हणून तुम्ही खाऊन घे. मी खाऊन घेतो. माया ना आईले तरी भेटते माया. सुट्टी आव्हानाची. हा पाय ना कशी चोरू चोरू असं नाही. मग बनवलं तर सगळ्यासाठी बनवून नाही. हा स्वतःसाठी बनवते. आतमतलबी आहे हे वैशाली ताई. लक्षात ठेवायचं काही. ननदबाई काय करून राहिला तुम्ही किचन मध्ये. ननदबाई बापरे मॅगी बनवली वाटते नाही. सगळ्यासाठी बनवली काय. का फक्त तुमच्यासाठी बनवली. एवढीच बनवली काय. एवढीच बनवली. तुम्हाला तर चालत नाही ना. तुम्ही खा ना रोजच्या रोज पोहे. मग मला नाही चालत म्हणून मी बनवली मायापुरती. आता तुम्हाला काय देऊ याच्यातली. एवढूशातली तुम्हाला देऊ काय. ननदबाई चालते ना आम्हाला. आम्ही कधी म्हटलं आम्हाला चालत नाही म्हणून मॅगी. पण घरचे खात नाही ना बाकीचे म्हणून आम्ही करत नाही. बरं मॅगी आणली कुठून तुम्ही. आपल्या घरी तर होतीच नाही. आता मागं होती तर केली होती मी. कुठून आणू तुम्हाला काय करायला लागते. मी कुठून आणू मागून आणून कोण आले. नाही दुकानात जाईन आणण्यासाठी. कुठून ना कुठून तर आणली असं तुमच्याजवळून तर घेतलीच नाही. हुशार बनाची. हा मस्त लपू लपू चोरू चोरू खाऊन राहिली. अशीच करत असं हे सासूच्या घरी. म्हणून तर सासू काही ना काही बोलली असं तर पळत आली इकडे. जाऊ दे ना खाऊ दे ना. काय करता आता. त्याच्या हाताने केलं त्यानं खाल्लं. त्याच्या हाताने केलं वैशाली ते बरोबर आहे. पण हे खरकटे भांडे फक्त त्या काही भांडे लावून ठेवून काय आपल्यासाठी. आणि आपण घासत जाऊ काय मग. हा मी नाही घासत एवढं कुठे भांडे. माझ्याकडून पहिले बसणं होत नाही. मी तुम्हाला सांगितलं. तुमच्याकडून होते काय. नाही ना हो मोहिनी माझ्याकडून तर होतच नाही बिचारे. भलं भारी झालं माझ्या पोट आता. मग आपल्या सासूला ते समजते काय. आपल्या सुनाईले बसायला उठायला भारी होत असन का काही म्हणून सांगून देते. फक्त भांडे धुवून घ्या आणि कपडे धुवून घ्या. किती सांगते आता बाई. भांडे किती निघते आपल्या घरी एवढ्या लोकांचे. किती सारे भांडे निघते. काय काही कोणी घासणार. बरं आता बाई बसल्या बसल्या भांडे घासू शकते ना पण. हा वैशाली ताई असं थोडी अजिबातच काही करू नाही शकत म्हणून. लोकांच्या घरी सासवा करून नाही राहिल्या का वैशाली ताई. भांडेही घासते, आंघोळ करते, देवपूजा करते. किती कामं करून घेते वरचे सुनाच्या हातचे कामं घेऊन घेते सासवा. हा आपली तर सासूबाई काही करतच नाही. बसलीच राहते. त्याला सुना आहे तर काय करून होत्या. हा मस्त काय म्हणते तर बसते ना आराम करते. आई तर जागेवर नाश्ता भेटते त्याले. जेवायला भेटते त्याले. आंघोळीला पाणी टाकून भेटते. मग काय करून द्या. बस आंघोळ केली का बसल्या. त्याचे कपडे धुवाले सुनाच आहे. आपले मायबाप पाय बरं. सुना नाही त्याले तर कसे करून राहिले बिचारे त्याच वयात. म्हणूनच म्हणते हो वैशाली ताई. जग म्हणजे जगातले लोक म्हणतो मी का पहा पोरग पाहिजे म्हणते. खरी गोष्ट आहे. पण पोरी चालल्या जाते सासरी. सासू सासऱ्याची सेवा करते. पण मायबापाची सेवा करू नाही शकत पोरी. हा अन पोरं म्हटलं तिथंच राहते. तर बायकोकडून मायबापाची सेवा करून घेते. स्वतःही करते. पण कोणता जवळ असा झाला काय का तिथं जाते बा स्वतःच्या सासू सासऱ्याच्या इथं ना सासू सासऱ्याची सेवा करते. असं नाही होत बापा. जगाची काय माहिती इतकं अशी उलटी आहे तर. म्हणजे पोरीच्याच मागाय बापा. सगळं बाईच्याच मागाय. पोरीच्या मायबाप ते त्याचा जीव नाही काय. हा त्याला तर स्वतःच्याच हाताने करायला लागते ना खा लागते. काही असलं तर कामही करायला लागते. करूनही खा लागते. आणि पोराच्या मायबापाला सुखच सुख आहे. तरी लोक म्हणते बापा सुना चांगल्याच नाही म्हणते. दुःखच आहे म्हणते. सौदेव मोहिनी पोरीच्या मायबापाचं लय मन मोठं असते बिचारे. पोरी देऊन देते दुसऱ्याले. काय करण काय नाही तिच्यासोबत काही माहित नसते. पण आता काय करण अंधविश्वास करून मायबापाला करायच लागते. जसं आलं तसं साजर व्हायला लागत असते वेळेले. बरोबर नाही काय. आता त्या ननदबाईचं पाय काय करायचं आहे तर. वैशाली ताई मला एक समजत नाही. हे म्हणते अत्याचार झाला म्हणते मायावर. सासू चांगली वागत नाही. काहीच होत नाही. आणि हे अत्याचारी सून अशी असते का. हे तर काय म्हणते फक्त इथं खायसाठी आली वैशाली ताई. इले मध्ये तर वाटते घरात ना बरोबर हिच्या मनासारखं करायला भेटत नसन ना खायला भेटत नसन म्हणून करून राहिली. आली तेव्हापासून नुसतं खायचंच तर मागायते. हा फक्त काय म्हणते आली त्या दिवशी मार आसू काढले. सगळे दाखवून दिलं का मी दुखी आहे करून. आणि आता पाय ना आता कुठं गेलीच दुःख गीत. बरं दुःख तर सोडा वैशाली ताई. लेकराची आठवण एकदा आठवणने काढून राहिली ना ते. अशी कशी माय असं नाही. जाऊ दे चल आपले कामं पटपट करू आपण. मामाजीला द्या लागते जेवायला यायचा विचार करून त्याला उपाशी ठेवतं काय. वैशाली ताई मी काय म्हणतो का मी जर 2-3 दिवस गावाला गेली तर तुमच्याकडून होईल काय मग सगळं करणं. आता तू कोणी गावाला जातो मोहिनी. अन तू गेली तर मला किती भारी जाईल. कशी तू राहते तर तुझ्या हातभार राहते मला. वैशाली ताई किती दिवस झाले हो मी काय म्हणते आईच्या घरी नाही गेली. माझ्या बहिणीच्या घरी नाही गेली. हा माझी बहीण म्हणते ये नव म्हणते मोहिनी. ये जाणं होऊनच नाही राहिलं बिचारे हो. या माणूस नेत नाही काय माहित कसा माणूस पडला माझ्या पदरी तर. सगळ्याच्या नशिबात चांगली माणसं आहे. माझ्याच नशिबात कोणी असा होता काय मी. मला सगळ्या गोष्टी वैशाली ताई भांडून घ्या लागते. मला अशा स्वतःहून प्रेमानं कोणत्याच गोष्टी भेटत नाही. तुम्हाला कशा भाऊजी पटकन आणून देते न सांगता आणून देते. इथं तर मी सांगतो ना ते वस्तू मी सांगतो त्याच्यासाठी मग मला भांडा लागते. तेव्हा महिना भरानं भेटत असेल तर भेटत असेल मला ते. निव्वळ गोष्टीचा बाजार तुमचा. हा सकाळीच पा संध्याकाळी पा काय बोलता दोघी जणी ना काय नाही तुमचं तुम्हाला माहित बाबा. कामं राहिले धंदे राहिले. उठल्या सुटल्या का लागल्या गोष्टी करायला. आता बाई सगळेच तर कामं झाले. कोणते कामं राहिले आता. स्वयंपाक कोण करून आता. आता बाई आता जसे कामं बाकीचे झाले कोणी जादूनं आपोआपच
तसं स्वयंपाकही होऊन जाईल. आता आम्ही तर करतो गोष्टी, म्हणजे काम आहे हे सगळे आपोआपच होऊन जाते. जादू आहे की नाही आपल्या घरी, बस असं फिरवली जादूची कांडी तर झाले काम. तसं आता स्वयंपाकही होऊन जाईल आता बाई. फिरव ना मग तुझी जादूची कांडी आणि कर लवकर लवकर. इथे उभ्या काहून आहे मग? आता बाई आम्हाला उभ्याच काय राहू देता, उभ्या नका राहू देऊ, झोपू नका देऊ, फक्त कामच करायला लाव ना. काम करायला आणलं आम्हाला तुम्ही इथं. अगं त्या छायाले आलूचे पराठे पाहिजे म्हणते ना वैशाली, करून देतो ना 2-4. आता कसं आहे व दुखी आहे ती, कशी आहे बिचारी, मन गमते तिचं, तर देतो 2-4 करून. तिला असं वाटन का हाय बा माझ्यासोबत सगळे माझ्या घरचे, तर तिला एकटं नाही वाटणार. बरं ठीक आहे ना बाई, करून देईन ना. ठीक आहे मग करा. वैशाली ताई तुमच्या ह्या स्वभावाच्या आहे ना, ह्या दोघी माहिले की आपल्या डोक्यावर बसून राहिल्या म्हटलं. तुमच्या बरोबर नाही, तुमच्या बरोबर मला पिसा लागते म्हटलं. आता काय नाही म्हणू काय मोहिनी? हा आता ते आल्याच तोंडाजवळ आणि पाहिजे म्हटलं करून, तर काय म्हणू नाही म्हणू? हा नाही नाही तर काय म्हणता मग? नाहीच म्हणायला पाहिजे होतं तुम्ही, करत नाही म्हणून. आता नाही होत, स्वयंपाक करायची वेळ आली का? आता आलूच्या पराठ्याची वेळ आली. वैशाली ते काही बी तुम्ही त्याच्या मागे लागून जाता. आता तुम्ही सांगा, आता एवढी मोठी मॅगी नेली काही ना, तेही खाईन ना, आलूचे पराठे खाईन काय? हा म्हणजे खातेच खाते काय सगळं? हो ना, पाय ना, आता मॅगी खाईन, आलूचे पराठे खाईन, काय काय खातेत बाबा आता हे. हा बा वैशाली ताई, यायचे जर असे नखरे झेलत राहणार तुम्ही, मग मी नाही करू लागत तुम्हाला काही. तुम्ही जर म्हणाल काही यायच्याच मनाने चालतो, तर हे आपल्याला कुठचंच नाही ठेवत म्हटलं. दिवसभर इथे स्वयंपाक करत ठेवते, हे करून द्या ते करून द्या, वक्तावर करून मागते म्हटलं. माझ्याकडून काही होत नाही. मग मी तुम्हाला कसंही आपलं तुम्हाला हातभार झाला पाहिजे म्हणून काम करू लागतो, नाही तर मग मी तुम्हाला माहिती आहे मी एकही काम करणार नाही घरातलं. ठीक आहे ना, तर नाही करत ना, आलूचे पराठे गिराटे राहू दे, होते त्याच्या मॅगीत तेवढ्या. आता भाजीनं पोळ्या करून घेऊ. कुकर तर लावलाच आहे, वरण भाताचं नाही काय, उचलून ठेवून दे त्याला बाजूले, आणि पोळ्या मी टाकतो, तू लाटून दे फक्त खाली. हा मी लाटून देतो खाली, तुम्ही वर शकून घ्या. काय मस्त सुकून आहे ना आई वडिलाच्या घरी, खरंच आहे. तिथं सासू सासऱ्याच्या घरी सुकून भेटतच नाही. हा चैनीनं झोपायला भेटत नाही. चैनीनं काय म्हणते तर बस इकून तिकून आवाज देत राहते, छाया 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 हे कर, छाया ते कर, छाया ते कर. पागल झाली होती मी त्या घरात. किती करणार आहे बाबा, करू 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 मॅट होऊन जाते माणूस. तरी कामं करायला लावते. सासूला तर असं वाटतच नाही कसून माणूस होय म्हणून. तिला तर असं वाटते काय मशीनच होय काय. किती हुशार आहे ह्या. माई खोली म्हटलं मस्त साफसूफ करून ठेवून दिली कोणी या जासाठी. हा मोहिनीचे आई बाबा आले होते तर मस्त याच्यात झोपायला जागा दिली, अन माया वेळेत कुलूप लावून ठेवला ह्या खोलीले. किती हुशार आहे ह्या शाईन्यावानाच्या. म्हणजे माई खोली येईन स्वतःच्या कामात लावून दिली. अशी कशी लावता म्हणा तुम्ही? माई खोलीवर माझा अधिकार आहे त्या खोलीवर. लहानपणापासून मी त्या खोलीत राहिली, आणि आता काही तुमच्या हवाले करून देईन काय? मी इथंच राहतो ना आता, ह्याच खोलीत झोपत जाईन आणि मस्त आयतं खात जाईन आणि झोपून राहत जाईन. किती मस्त जीवन झालं माय आता. असं पाहिजे बा मला. इकडे आहे का तू? मी तुला तिकडेच पाहून राहिली. मॅ म्हटलं कुठं गेली म्हटलं ही गड्या. काऊन खातं म्हणता ना आलूचे पराठे? सांगितलं बाई ताईला करायला आता. आता तर काही खायची इच्छा नाही, पोट भरून गेलाय, पण आता आईला काय सांगू. आई ये ना हो, बस ना. काय आई आता काय मला एवढं हे होऊन राहिलं टेन्शन का आता कधी काही खावं नाही वाटून राहिलं बिचारे मला. काय करू आई? आई मला कधी विचार करू करू दुखून राहिलं बिचारे. आई पाय सासूच्या घरी चांगलं नाही आणि इथं आली तर भावजाईला चांगलं वाटून नाही राहिलं. आई मी आली तर असं कहून आई पोरीचं जीवन एवढं कहून खराब राहते आई? हा पोरीचं तर सोड माहिती लयच खराब आहे. तिकडेही चांगले नाही, इकडेही चांगले नाही. इकडे माझ्या भावजाई चांगल्या नाही वागत आई माझ्यासोबत. कहून आई असं करते? तू लढू नको बाई, ते बरोबर होते. तू कायले टेन्शन घेतं? मी आहे ना, तुम्ही माय असल्यावर तुला कायचं टेन्शन घ्यायचं आहे? मी करतो ना सगळं बरोबर. तुला काय पाहिजे मला सांग ना. तू अशा कशा करत नाही त्या? करासाठीच आहे त्या इथं. त्या काय फक्त काही इथं आहे तर कासाठी आल्या काय? हा माझ्या पोरीचं नाही करून तर कोणाचं करून मग? आई तू कधी तुझ्या लहान सुनीपासून जराशी जपून राहत जा, मोहिनीपासून. कहून का ते लय शक्ती आहे, ते लय हुशार आहे, ते बातच पकडते कोणतीही गोष्ट. मोठं चलाकीने राहा लागते तिच्यासोबत. हा मलाच तर म्हटलं अशी लक्ष देते माझ्यावर कोणत्याही गोष्टीवर का बस. मला तर म्हणते किचन मध्ये येऊच नको म्हणते. आई माझा काय अधिकारच संपला का? माझं लग्न झालं तर इथून मी स्वयंपाकघरात नाही जाऊ शकत आणि कोणाच्या खोलीत नाही जाऊ शकत. हे माझ्या खोलीला कुलूप लावून ठेवलं होतं आई. कोण माझ्या खोलीला कुलूप लावून ठेवणार? माझ्या खोलीवर माझा अधिकार नाही काय? मी आयुष्यभर कधी येईन तर माझा अधिकारच राहिला पाहिजे माझ्या खोलीवर. आता मी ह्याच खोलीत राहत जाई नाही. आता आई मला म्हणू नको त्या घरी जाय म्हणून. मी जात नाही आता त्या घरी. आणि मग लेकरू त्याचं कसं करतं मग? त्याला तिथंच टाकून देतं का त्याच्या भरोशावर? ठीक आहे ना, तू आली तर आम्हाला आम्ही म्हणत नाही बाबा येऊ नको म्हणून. तुझ्याच माय बापाचं घर आहे, तू ये राय, तुला जेवढे दिवस वाटते तेवढे दिवस राय. पण लेकराचा तर विचार करायला लागणार. आता तू माय होय तर बापापेक्षा जास्त विचार मायले असते बाबा. अहो आई 4 दिवस करू तर दे त्याइले. माझ्या सासूला असं वाटते का लेकरूही सांभाळलं पाहिजे हिनं आणि घरातले कामही केले पाहिजे, सगळंच करायला पाहिजे हिनं. मी काय काय करून आई माहिती आहे? 4 दिवस फक्त बाई लावली कामाची. हा 4 दिवस टिमिक लावून दिली आणि 5व्या दिवशी दिल्ली बंद करून. काहून? एवढे मोठे पैसे कोण देईन म्हणे तिले म्हणे. तू काय करतं म्हणे घरात म्हणे. मग काय दिवसभर तू का फक्त झोपूनच राहतं काय म्हणे? हा कामवाली बाई पाहिजे म्हणे असे बोलायला लागले मला. तुझ्या जवळच हरामी आहे आई. माझ्या सासूपेक्षाही तुझ्या जवळच आहे आणि तुझ्या जवळ असा करते म्हणून माझी सासू अशी करते. नाही तर सासरा मस्त आहे मग बोला नाही लागून काय जवळसोबत. हा जवळले काय असं काय हिंडू देतं काय मोकाट तिकडे?
मग काय करू मी आता आता का त्याच्याच मागं फिरत बसू काय? माझं जीवन मायाच घालू काय आता? मी माझं सुख बघू नाही काय? मला नाही गमलं तिथं, मी येऊन गेली इथं. त्याला माहिती नाही आहे मी आलो तर इकडे. म्हणजे तू सांगून नाही आली काय व का मायच्या घरी जातो का काही म्हणून? त्याला माहीतच आहे जाऊन जाईन कुठं मायच्याच घरी जाणार आहे. हायच कोण मग इले जासाठी. आता बाई हे खोली काय उघडली आता? येणाऱ्या जाणाऱ्या पाहुणीसाठी साफसूफ करून ठेवली मी त्या दिवशी. हा आणि आपल्या इथं जर आता डिलिव्हरी झाली काही झालं तर आपल्याला जर वैशाली द्यायची आई आली माई आई आली कोणी आलं ते खोली नाही लागून काय राहासाठी. आणि तुम्ही काय आता बसण्याचा पसारा करून ठेवता काय? वहिनी काय बोलून राहिला तुम्ही आईसोबत बोलण्याची पद्धत तुमची? हा असंच बोलत असते काय सासूसोबत कोणी? सासूसोबत बोलायची तुम्हाला अक्कल नाही आहे पण. आणि हे खोली काय तुम्ही तुमच्या मायबापाची इथून आणली काय? माई खोली होय म्हटलं हे. मी राहू या खोलीत, माझ्या अधिकार या खोलीवर कोणी झोपत नाही इथं. कोणीच येणार नाही या खोलीत, मी तुम्हाला सांगून देतो. बंदही राहील ना तरी येणार नाही म्हटलं या खोलीत कोणी. नानदबाई पोरीचं लग्न झालं ना म्हणजे सासर तिचं घर राहते म्हटलं खरं. आणि तिथं कोण तुम्हाला खोली आहे नाही काय? सगळं घर तुमचं आहे तिथं. मग तिचं घर सारं तुमचं आहे आणि इथचं घर कोण आमचं नाही आहे. मग इथंही तुमचाच अधिकार नाही तिथेही तुमचाच अधिकार आहे काय? तुमच्या घरी जा ना तुम्ही एवढा अधिकार दाखवासाठी. इथं येताना तर पाहुण्यासारखे येत जा राहत जा. तू कोण होय तिला सांगणारी? हा कुठं राहायचं काय राहायचं? तिच्या बापाचं घर आहे म्हटलं. ते कुठेही राहू शकते, कोणत्याही खोलीत राहू शकते, कुठेही झोपू शकते, कुठेही उठू शकते म्हटलं. तू सांगू नको जास्तीच्या गोष्टी. आता बाई ठीक आहे ना तुमच्या पोरीचं तुमचंच घर आहे ना. ठीक आहे मी सांगतो तुम्हाला आता कसं तुमचंच घर होतं. धमकी देतं का आम्हाला आता? हा धमकी देतं? तू दाखवून त्या मायबापाच्या इथं अधिकार पण हायच नाही काही. फुटकं ढोबर तर काय दाखवशील तिथं अधिकार? तिच्या मायबापाजवळ आहे तेवढं म्हणून दाखवून राहिली ते. आम्हाला दाखवायची गरजही नाही आता बाई. आमच्या मायबापाजवळ फुटकं ढोबर जरी असेल कोणी तर लय चांगली आहे मनानं. गेले का आदर सन्मान करते. बस 2 दिवस राहतो आम्ही, चटणी भाकर खातो आणि येऊन जातो. आणि आमचे मायबाप हेच सांगते आम्हाला का बाई सासरच ते खरं घर होय म्हणून आम्ही इथंच येऊ राहतो. आम्ही जातो असं मायबापाच्या घरी का नाही? ते आमचं घर आहे आमचं घर करून काहून आम्ही नाही राहिलो तिथं? नाही असं आम्हाला स्पेशल खोल्या तरी आम्ही एका घरात तर राहिलो ना, रस्त्यावर तर राहिलो नाही आता बाई. कामाचे कामं होत नाही, जास्तीचे कामं जास्त होते, असं बोलणं होते, हात चालवणं होत नाही, तोंड जास्त चालते. आलूचे पराठे करायला लावले तुम्ही पोरीसाठी केले तुम्ही का फक्त तोंडच चालवायला आली इथं कोण बोलावलं होतं तुला ये म्हणून इकडे? मला काही गरज नव्हती याची. आली मी म्हटलं चल जातो म्हटलं. आता पहिले म्हणतो का आंघोळीसाठी पाणी टाकलं आंघोळ करून घ्या याच्यासाठी आली होती मी. पण आता नाही येत, आता म्हणत नाही तुम्हाला. आणि राहिले आलूचे पराठे तर ते तुम्ही तुमचेच करा आणि तुम्हीच खा दोघी मायले की. मी करतही नाही आणि आम्हाला गरजही नाही. बस बाकीचा स्वयंपाक करतो आम्ही. तुम्हाला काय काय पाहिजे ना, काय तुमची फरमाईश आहे स्वतःच करत जा स्वतःच खात जा. नाटकावानाची झालं इथं चालू अजून. चल बापा मी जातो इथून. इथं काय नाटक ऐकू का इथं? आई पाहिलं व कशी बोलते व मला टचक. हा असेच बोलते काय वाई? मला सगळे सासरचे असेच बोलते, माहेरातले असेच बोलते. काही माहेरातला ऐकू सासरचे असे बोलत असून काय वाई? हा माझी सासू अशीच बोलते वाई, मला लय बोलते. खा प्याच्या बाबतीत माहितीये काय काही ठेवत नाही, वरतं सारं लपू ठेवते, मोजून देते आई माझ्याजवळ. झाली त्या मनाला खुशी दिलं माझ्या पोरीला लढून तर. आता बाई तुमच्या पोरीला सवयच पडली लढायची. हा मग काय करून कुठल्या सुटल्या का लढतच राहते. तुम्हाला दाखवासाठी लढते फक्त त्या. बाई आली का बस आता बाईचं बोलणं वागणं बदलूनच जाते. काहून तर माहित नाही पोरगी काय करते काय नाही, काय पोरीचा जादू होते आता बाईवर काही समजतच नाही बा. पण मला तर असं वाटून राहिलं तर काही ना काही प्लॅनिंग करायला लागून गड्या. हा ननदबाईला जासाठी म्हणा किंवा आता बाईचं डोकं जाग्यावर यासाठी काही ना काही करायला लागून ना. तर वैशाली ताईला तर काही सुचतच नाही. मेंढरासारखी खाली मान घातली का हो करते आणि करतच राहते. आणि त्याच्याबरोबर काय मी लग्न काय? मी नाही लग्न आता. बस मी म्हणून ताईला तुम्ही तुमच्याकडून होत असेल तर करा बाबा, माझ्याकडून काही होत नाही. माझं शरीर आता तसंच थकून राहिलं. असं इतका थकवा वाटून राहिला मला आता. ह्या महिन्याच्या शेकअपला जायचीच आहे मी. ह्या माणसाला तर काही फिकरच नाही आहे. आपल्याला तोंडाने सांगा लागते तेव्हा कुठं मग ते हो करते. ते टाइम राहील तेव्हा. असं नाही का टाइम टू टाइम केलं पाहिजे काम. काय मी बाबा कसं होईल माहिती ना काय होईल काही समजत नाही मला तर असं वाटून राहिलं का डिलिव्हरी लायच्याच घरी चालली जाऊ काय. इथं काय करते नाही काय नाही काही समजूनच नाही राहिलं यायचं तर. राजेशजीचं खरं नाही आहे काही. मला काय म्हणते इकडे दवाखान्यात भरती करायचा टाइम आहे आणि राजेशजी घरीच नाही राहील. माझं तर जीवनच खराब आहे. इकडून सासू सासऱ्याच्या इथून तिकडून मायबापाच्या इथून काय बिचारे गरीब आहे फक्त, तसे तर चांगले आहे. मायबापाला काय दोष देत बसा. पण हे सासू सासरे आहे ना, सासरेले काय म्हणा ते आता सासू मनाच्या वेळी सासरे येते तोंडात म्हणून सांगा. नाही तर सासरे गिसरे चांगले आहे बापा. ते त्याला म्हणू नाही शकत, देव माणूस आहे माझे सासरे तर. आता मी वैशाली ताईलाच कुठू देतो कामात, करतच नाही. आज तर बिलकुल काम करत नाही कोणतं. म्हणून म्हटलं मला खराब म्हणू कोणी का काही म्हणू नाही तरी खराबच म्हणते. कोण म्हणते का मोहिनी म्हणते चांगलं करते म्हणून. काम केलं तर वैशाली करते, हा नाही केलं तर मोहिनी करते. बदनामी मोहिनीची फक्त, चांगलं केलं तर वैशालीनं केलं. पण आता असं आहे आपल्याला कदर येते आपल्यासारख्याच आहे म्हणून आपण त्याची फिकर करतो. तर ते काय म्हणते ते यायचं जास्त डोक्यावर घेते. हे लोक काही सारखे आहे का? यायला तर जेवढं डोक्यावर घेतलं का नाही तेवढे करायलाच लावते. हे करूनच घेते. जेवढं करते तेवढं कराच म्हणते आपल्याला. मग सासूची जातच तशी आहे. काय करावं काय मी तर म्हणतो लाखातून एखादी सासू असं नशी का लय चांगली राहत असं.
हा सुनीले पोरीसारखे समजून करून घेत असन तिचं का चल बा माई सून अशी आहे तर करून घेतो. आणि मग काय अपेक्षा करते का सुनीनं केलं पाहिजे म्हणते. कशी करून सून जेव्हा तिला गरज आहे तिची करत नाही सासू. हा तिचे हातपाय चालते तोपर्यंत आणि मग जेव्हा तिचे हातपाय थकते तेव्हा सुनीले म्हणते माय कर म्हणते. तिला बिचारीले तिच्या दिवसांनी आठवण काय काय म्हणते तुम्ही केलं काय म्हणून माय अळी अडचणले मी करू तुमचं. हा मग म्हणते लोक नाही सून बदमाश आहे सूनच चांगली नाही आहे. अहो सुना चांगल्याच राहते पण आता हे सासू जवळून तर शिकतेच. अर्ध्या गोष्टी सासू जवळूनच शिकते सुनाई. काय म्हणू बापा सगळ्या सासूवाना सुनोशा मी तर म्हणतो काही कसन माझ्या सासू सारखी. माझ्या सासूला म्हणतो मी जगातल्या सासूला कायले म्हणू. जगातल्या सासवा चांगल्या असन सासूही चांगल्या आणि सुनाही चांगल्या आहे. मी तर म्हणत नाही बापा कोणाला नाही म्हणत मी. माझी साडीची ऑर्डर कधी येते कडे काय माहित निघाली का नाही निघाली तिथून साडी तर येते वाटते. हा 2 दिवस बाकी अजून नाही. पैसे मागा लागतो राजेशजीले. राजेशजी पैसे द्या साडीसाठी. काय माहित भिकाऱ्यासारखे पैसे मागा लागते नवऱ्याला. नवरा द्यायला पाहत नाही. मला तर असं वाटते का स्वतःच काहीतरी उद्योग चालू करावा आता जेणेकरून आपल्या जवळ पैसे नाही काय. यायले काय आहे किती मागणार आहे बापा माणसाले माहीतच पडते. आता यायला दिले तर बरं नाही दिले ना तर पहा म्हणा तुम्ही फक्त. आता मला साडीला पैसे नाही दिले राजेशजी ना का बस राजेशजीचं खाणं पिणंच बंद करतो मी. हा त्याला वाटत असन मी मोहिनी होय म्हटलं मी कोणाला सुखानं जगूच देत नाही. मग हा मला जर त्रास दिला तर मोहिनी अय मोहिनी काय म्हणता वैशाली ताई. वैशाली ताई तुम्ही जेवायला ताट इकडे कोण आणलं तिकडेच कोण नाही जेवल्या. यासाठी आणलं ना जेवायची आहे ना तू. किती वेळ झाला सकाळपासून नाश्ताही नाही केला. आज नाश्ताही केला नाही काही नाही फ्रूटही नाही खाल्ले वाटते नाही आणि उपाशीच राहतं काय. घे जेवून घे. वैशाली ताई जेवायला मनच नाही करून राहिलं. एकदम कधी मला असं कमजोरीच लागून राहिली. तब्येत खराब असल्यासारखं लागून राहिलं बिचाऱ्यावर. पण आता काय करू बसली होती मग आता तिकून आली ननदबाईच्या खोलीतून. आता त्या दोघी मायली की गोष्टी करत होत्या आपल्यालाच उलट सुलट बोलून राहिल्या होत्या बापा. मग आली मी आली तर इकडेच येऊन गेली. मला तिकडे याची हिंमतच नाही झाली. आता म्हटलं थोडीशी लेटूनच जातो आराम करतो. मग ऑर्डर पाहिली बाई साड्याची त्या दिवसची. किती दिवस आहे म्हटलं 2 दिवस आहे वैशाली ताई. त्या साड्या गिरा मग पाहिजे साड्यात आयुष्याला पुरण आपल्या काही नाही. पण हे जेवण कर पोटाले पहिले अन्नाची गरज आहे. हा पहिले जेवा लागते. त्या बाळाला गरज आहे तुलाही गरज आहे. घे पहिले जेवण करून घे. तुम्ही वैशाली ताई तुम्ही नाही जेवत काय तुम्ही जेवा ना. मी जेवतो ना मी जेवतो तू जेवून घे. मी थोडासा नाश्ताही केला मग आणि तेवढा माझ्या पोटाला आधार आहेच. आणि त्या काहीच नाही खाल्लं ना. मला फ्रूट आणून दिले साजरे आणि तू त्या काहीच नाही खाल्लं. मी म्हटलं खाईन म्हटलं हे पाहतो तर जसं तसंच आहे सगळं. हा मोहिनी एवढं करतं करड 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 करत राहतं आणि तोंडाला एवढा जोरच आणतं. तुला बोलायला तर एनर्जी लागली ना घे जेव. वैशाली ताई बोलायला काही एनर्जी नाही पाहिजे. बरोबर बोलणं होते ते बिना एनर्जीचे बोलणं होते. नाही तरी पण जेवण करून घे बापा घे जेव पोटाला आधार पाहिजे. आणि काय बरं नाही लागून राहिलं म्हणतं तर दवाखान्यात जाणं. गेली होती ह्या महिन्याच्या ट्रीटमेंटला गेली होती तू. कुठं हो वैशाली ताई कुठं गेली. ह्या माणसानं नेलं तर पाहिजे. स्वतःहून यायला काही आठवण येत नाही. आपल्याला मना लागते म्हटल्यावरही नेत नाही. 10 वेळा एकच गोष्ट करायला लागते. माय बाई झाले पाहिजे होतं ना. आता तू सांग मला दर महिन्याची ट्रीटमेंट जरुरी आहे ना. आणि आता सोनोग्राफी करायला लागेल ना तुले. मग पहिन बा वैशाली ताई आता यायला विचारतो आज जा लागते म्हणून तर घे मग कर जेवण कर बरं. इथंच जेवून घे आता. मी म्हटलं हे स्वतःहून काही जेवणार नाहीये. आता झोपून गेली असते राहिली असती तशी. हा बाकी जेले काय करायला लागते तुम्ही जेव्हा नाही तर नका जेव. त्याला काय फिकर आहे म्हणते काय ते जेव्हा जेव्हा का काही म्हणून आपल्याला जेव्हा लागते काम करायला लागते ना. काम करायसाठी ताकदही पाहिजे म्हटलं शरीरात. मग जेवशील नाही तर ताकद कुठून येईल. वैशाली ताई तुम्हाला गोष्ट सांग काय ननद बाई कनी काहीच नाही झालं त्याच्या घरी. तुम्हाला सांगतो मला तर असंच वाटून राहिलाय काय काही ना काही कालमध्ये काला आहे. पण मला तर असं वाटते या दोघी जणी कनी मायले की लयच हे करून राहिल्या. तर आपण काय करू 2-4 दिवसासाठी कनी कुठं चाललं जाऊ वैशाली ताई. यायला दोघी मायले केले करू द्या. आपली आपली अद्दल त्याला स्वतःच घडते. मग बाबा आपण गावाला गेल्यावर त्याला कायची अद्दल घडन मग कसं काय होईन. वैशाली ताई आपण गावाला जाऊ मग सगळ्या कामाचं वजन कोणावर येईल आत्याबाईवर. कारण ननदबाई काही करणार नाही. मग आत्याबाई कोणाला काम करण ननदबाईले. त्याच्यात कारण मामाजी राहीन राजेशजी राहीन भाऊजी राहीन आणि सुमितानं परी आहे आणि परी तर राहणारच नाही आहे. आपण जर गेलो ना परी थांबत नाही तर तुम्ही लक्षात ठेव जा. कारण का आपल्याला माहित आहे तिच्या इथे काम करायची जीवावर ते काम करतच नाही. तिला सवय नाही काम करायची तर ते थांबतच नाही म्हटलं इथं. म्हणूनच म्हणतो आपण चाललं जाऊ. माहीतच पडते यायची जराशी आपली तर आपल्याला काय आहे कोणी म्हणून गेल्या बाई 2-4 दिवसासाठी जाणंच आहे त्याइले असंच म्हणून आपल्याला. म्हणून म्हणतो वैशाली ताई खरंच आपण चला तिकडे आईच्या घरी 2-4 दिवस म्हणजे राही नाही होते आपलं. आणि तुम्ही भाऊजीले म्हणा मी यायले म्हणतो राजेशजीले. भाऊजी तरी मानून जाते पण राजेशजीच म्हणाले पाहत नाही. तरी मी म्हणतो यायले जातो म्हणून मी इच्छा आहे म्हणून जायची. पहिले दवाखान्यात घेऊन चाला म्हणून मैले मग जाईन म्हणून मी तिकडे. आणि फक्त साडी येपर्यंत थांबतो मी 2 दिवस. आणि 2 दिवसाच्या बाद पहा तुम्ही काय करतो तर. मी तर जाणार आहे बा वैशाली ताई. तुम्ही पहा तुम्हाला जायचं आहे का नाही जायचं आहे तर. मी जर गेली तर सगळ्या कामाचं वजन तुमच्यावर येते. मग तुमच्या बाळाला कमी जास्त झालं तुमची तब्येत जर कमी जास्त झाली तर काय कराल मग. यायला काही घेणं देणं नाहीये आपल्याला काही झालं तरी. आता पाहूनच राहिलो आपण त्याला जेवढी फिकर पोरीची आहे ना तेवढी आपली फिकर नाही आहे आता पहिले. पण मग का मोहिनी यायच्या दोघी मायलेकीच्या यानं आपण बाकीच्याही वाक्य करावं काय.
मामाजीनं काय बिघडवलं? मामाजी झालं ते भाऊजी, यायले मग कोणाला काही करता येत नाही हातानं. चल बा करून खाऊन घेतलं तर ती वेगळी विषय आहे. नाही ना वैशाली ताई, भाऊजीला सांगा लागते. भाऊजी बरोबर करून घेते. काऊन ननद बाई कायसाठी आहे? म्हणजे बहीण नाही करू शकत काय 2-4 दिवस? बायका गावाला गेल्या म्हणजे माय नाही करू शकत काय? त्या दोघी मायले केले चांगलं हे झालं का? पाय ना तुम्ही कशा काव करते की मी केले, आणि त्याची हकीकत त्याच्या समोरच येते. आणि तसंही आपण त्याच्या सासूच्या घरी जाऊन पोहोच. तिकडे गेलं म्हणजे माहिती आहे का, मी तुम्हाला फोन करेन, तुम्ही येऊन जा तिथं, मी येऊन जाईन तिथं. दोघी जणी आपण कधी बरोबर जाऊ. इकडून भाऊजीला बोलावून घेऊ, काय झालं काय नाही, तेव्हाच आपल्याला माहिती पण यायचं म्हटलं. ठीक आहे ना, तसं पाय मग. जमते घेऊन ते तसं. मग आई म्हणूनच राहिली मला येणं म्हणते 2-4 दिवसासाठी. तर पाहतो मग, नाही काय? हे घे पहिले तू जेवून घे बा. जेव, तुला बोलायला आणि विचार करायला जरासं जेवायला अन्न लागणच म्हटलं, ऊर्जा लागण ना शरीराला. ठीक आहे वैशाली ताई, ठेवून द्या इथं, जेव तुम्ही. वैशाली ताईचा स्वभाव खरोखर चांगला आहे, पण याच्यासाठी तुम्ही एवढ्या गोष्टीचा विचारच करून राहिली, बाकीच्यासाठी थोडी करतो काही. काय बरं माझ्यासाठी जेवाचं ताट आणलं त्यानं, मी उपाशीने राहिली पाहिजे म्हणून. स्वतः जेवायच्याच लागन तर, पण त्याला माहित आहे ना, इले देऊन देतो मी, जेवून घेतो बा आता जेवण वैशाली ताई. त्याच्यासाठी तर सगळं करावंच लागते मला, नाही त्या घरातल्या याच्यात काही अर्थ नाही करून यायचं. बापरे, जागेवर जेवण मोहिनी. मस्त बा, मजा आहे मोहिनीची. आई तर जेव्हा घेवायला भेटते बा. राजेशजी बरोबर आहे तुमचं, आई तर जेवायला भेटते मला. तुम्ही स्वयंपाक करून जात असता का नाही, तर मग मी जेवून घेत असतो. मी काय स्वयंपाक करू? कोण तुम्हाला हाताने काय? तुम्हीच करता ना स्वयंपाक. मग राजेशजी, आम्ही स्वतः स्वयंपाक करतो, तर मग ते आयतं कसं झालं? आम्हाला स्वतः स्वयंपाक करावं लागते आणि मग जेवायला लागते म्हटलं. असं थोडी आहे कोणी स्वयंपाक करून देते, जेवून घ्या ताट वाढून देते, असं आहे का कोणी कोणाचं? मलाही भूक लागली आहे. मी जेव काय मोहिनी याच्यात? जेवा ना, जेवून घ्या तुम्ही. माझ्यासाठीच ठेवलं वाटतं त्या ताटारून. तुला माहितच आहे मी येतो म्हणून आता. राजेशजी, ओ राजेशजी, ऐकता का हो एक गोष्ट माहित? बोल ना, कायले लाडी गोडी लावून राहिली, बोल. राजेशजी, मला कधी 700 रुपये पाहिजे होते, द्यान का हो? कायले कायले पाहिजे तुला पैसे? आणि 700 रुपये काय करते 700 रुपयाची? काम आहे ना हो राजेशजी मला. असं थोडी आहे, बैले काम नसते काय पैशाचं? मला काम आहे, तर दे जा ना मला पैसे, उद्या पाहिजे. कायसाठी पाहिजे? काही खरीदलं असेल ना, त्याच्यासाठी पाहिजे. कुंजाना घरात मागून नाही राहिला कपडेचा, तरी कपडे पाहिजेच पाहिजे आपल्याला, नाही? घरभर कपडेचं दुकान लावायचं आहे वाटतं, नाही? राजेशजी, तुम्हाला कसं माहित कपड्यासाठी होय म्हणून? पाहिलं मी त्या दिवशी तुझ्या मोबाईलमध्ये मेसेज दिसला मला. साड्या बुक केल्या त्या 2-2 साड्या केल्या एकसारख्या, आणि 700 रुपयाची तर एकच आहे. मग दुसरे 700 रुपये कुठून आणशील, कोणाला मागशील? माहीत थोडी होय होते, या पैशाला द्यायची होय ना, या पैशाला द्यायची होय, एक माही होय. मग 700 रुपये थांबे घेईन काय? एकसारख्या 2 साड्या कशी घेईन मी? मोहिनी, तरी पण तुला सांगतो, माझ्याजवळ फालतू शौकासाठी पैसे नाही आहे. काय स्वतः काही कमावत नाही 2 रुपये, अन काय म्हणते फक्त आयते पैसे खर्च करायला पाहिजे. पहिले पैसे कमवून पहा, मग समजते कसे कमावं लागते पैसे, कसे खर्च करायला लागते म्हणून. खर्च करायच्या वेळेस तर कोणीही करते, कमावायच्या वेळेस जीवावर येते म्हटलं. राजेशजी, एवढं कायले बोला लागते हो? 700 रुपये तर मागून राहिले, कोणते तुमची धनदौलत मागून राहिली मी? करोड रुपयाची कमाई नावावर करून द्या म्हणून. मला 700 रुपये दे, जाऊ द्या, जास्त बोल नका आता. आई नाही म्हटलं ना, माझ्याजवळ पैसे आहे नाही. पैसे नाही तुमच्याजवळ, ताट द्या इकडे बाई वापस. मग जायचं जेवायचं ताट जेवून राहिले तुम्ही, आणा स्वतःसाठी. स्वतः स्वयंपाक स्वतः करत जा, अन स्वतः जेवत जा. म्हणजे हे माझ्यासाठी नव्हतं आणलं ते, नाही? तुमच्यासाठी आणलं होतं काय ते? ते तर माझ्यासाठी वैशाली ताई आणून दिलं. सकाळपासून काही खाल्लं नाही तर तुम्ही तर नाश्ताही करून गेले, डबाही घेऊन गेले, तरी अजून आले ना बसले माझ्या ताटावर जेवायला. म्हणजे आता पैशासाठी बदला घेत वाटते तू? राजेशजी, मी काही पण करू शकतो, एक ध्यानात ठेवा तुम्ही. अन मला 700 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे, ते कशाही पद्धतीनं पाहिजे, पण पाहिजे. तुम्ही नाही द्याल तर मी मामाजीला मागन, मामाजीजवळ मामाजीला गोष्ट सांगन तुम्ही मला कायलेच देत नाही म्हणून. आणि राजेशजी, तुम्हाला सांगतो, दवाखान्यात जायला लागते उद्या. 1 महिना जास्त होऊन गेला आपल्याला, आपण गेलो नाही दवाखान्यात. काय मला माझी तब्येत काही बरोबर वाटून राहिली नाही, तर उद्या दवाखान्यात जायला लागते, मला 700 रुपये द्या. अजब बॅग मिळाली तू आता. पैसे मागायची पद्धत अलगच आहे. बरं ठीक आहे, घेऊन घेतो. हे होई ना बात. ठीक आहे देत नाही तर सांगा कोणाला तुम्ही. अशा आहे राजेशजी, थोडंसं बोला लागते, मग देते. तोपर्यंत चांगल्या आहे ना देतच नाही. चांगल्यानं देऊन दिलं तर किती चांगलं वाटते, पण सवयच नसते कोणा माणसाला चांगल्यानं द्यायची. ठीक आहे, मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत, नाही? तोपर्यंत मोहिनीला रजा द्या आता. मोहिनी भेटा ना आता तुम्हाला उद्या. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हाईप द्यायला विसरू नका. हाईप देत जा बा मोहिनीला. आणि आपलं जे चॅनल आहे दुसरं विदर्भाची चुगली, त्याला पण सपोर्ट करत जा आणि सबस्क्राईब करत जा, आणि ते पण व्हिडिओ बघत जा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते.